राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी। बदलापूर शहरात स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात पार पडला। तब्बल 7 दिवस आपटेवाडी परिसरातील स्वामी समर्थ मंदिरात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं, तर प्रकट दिनी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। शहरातील हजारो भाविकांनी स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊन प्रकट दिन साजरा केला। बदलापूरच्या आपटेवाडी परिसरातील श्री स्वामी समर्थ बालसंस्कार केंद्रात स्वामींचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात पार पडला। हजारो भाविकांनी स्वामींचं दर्शन घेऊन प्रकट दिन साजरा केला। बदलापूरच्या आपटेवाडी परिसरात स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान आणि स्वामी समर्थ मंदिर सेवा केंद्र आहे। प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेहमीच विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त तब्बल 7 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यानंतर 30 मार्चला स्वामी समर्थांच्या पादुकांचे भव्य पालखी मिरवणूक आपटेवाडी आणि शिरगाव परिसरात काढण्यात आली होती, तर 31 मार्च रोजी प्रकट दिनी भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र याआधी पहाटेच्या सुमारास स्वामींची आरती, स्वामी याग, औदुंबर प्रदक्षिणा आणि नैवेद्य आरती पार पडली। सकाळपासूनच भाविकांनी स्वामींचं दर्शन घेण्यासाठी रांग लावली होती। प्रकट दिनानिमित्त हजारो भाविकांनी स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं। श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनासाठी श्री गुरुचरित्राचं पारायण असतं, श्री स्वामी चरित्राचं पारायण असतं, आणखी अखंड नामस्मरण असतं आणि लहान मुलांची बालसंस्कार असो त्यांचे कार्यक्रम असतात। ते मुलं स्वामींची पालखी घेऊन येतात आणि स्वामींच्याबद्दलची जी गाणी आहेत ती पण ते सादर करतात। आणखी इतर पण कार्यक्रम, कीर्तनाचा कार्यक्रम असतो आणि इतर पण कार्यक्रम केले जातात आणि अन्नदान, गुरुवारी अन्नदानाचा कार्यक्रम असतो आणि 8 दिवस रोज कीर्तनानंतर महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं। साधारणतः किती भाविकांनी दर्शन घेतलं असेल सकाळपासून? आज सकाळपासून जवळ 8 ते 9 हजार भाविकांनी दर्शन घेतलेलं आहे। तर अजूनही 3-4 हजार भाविक लाईनमध्ये आहेत। जवळ 12,000 भाविक दर्शन घेतील असा आमचा अंदाज आहे। श्री स्वामी समर्थ आमच्या आपटेवाडी श्री स्वामी समर्थ मठामध्ये श्री स्वामी समर्थ प्रकट सोहळा दिनानिमित्त महिलांचे लेझिमचे आयोजन केलं होतं। विविध प्रकारचे नृत्य सादर करण्यात आले। भजन कीर्तनाचा 7 दिवसाचा सोहळा होता। गुरुचरित्राचं पारायण झालं। आत्तापर्यंत आमच्या इथे आजच्या दिवसामध्ये 8 ते 9 हजार भाविकांनी दर्शन घेतलेलं आहे। तसेच दरवर्षी आमच्याकडे हा उत्साह अत्यंत आनंदात साजरा केला जातो। तसेच आम्ही सगळे भाविक, सगळे भक्तजन आणि सगळे सेवेकरी एकत्र एक कुटुंबाप्रमाणे आम्ही इथे राहतो व इथे सगळे व्यवस्थित 7 दिवसात आमच्या इथे सुंदर सुंदर कार्यक्रमांचं आयोजन करतात। तसेच आमच्या मंडळाचे अध्यक्ष सुर्वे भाऊ, तसेच बाकीचे सदस्य बाळादादा पालांडे, निलेशदादा कदम, मंदादादा आपटे यांचे सगळ्यांचे आम्हाला खूप सहकार्य आहेत व आमच्या मंडळात खूप अत्यंत छान प्रकारचे कार्यक्रम साजरे केले जातात। कालपासून हा उत्सवाचा सोहळा या ठिकाणी चालू आहे। कालपासून यांचं नियोजनबद्ध कार्यक्रम चालू आहे। आत्तासुद्धा या ठिकाणी त्यांचं नियोजनबद्ध म्हणजे लाईनमध्ये येणे, कोणत्याही भक्ताला त्रास कोणता होणार नाही याची दक्षता घेणं, प्रत्येकाची सेवा करणं, महिलांसाठी विशेष त्यांनी हे केलेलं आहे। तात्काळ त्यांच्याकडे दर्शनाची सोय केलेली आहे, ज्येष्ठ नागरिकांचं केलेलं आहे। तर खूप छान त्यांनी इथं मेंटेन केलं आणि सगळ्या भक्तांना कसं सोयीस्कर दर्शन होईल आणि प्रसाद चांगला मिळेल ह्याची त्यांनी सोय केली आणि त्याबद्दल मी ह्यांचा, या ट्रस्टचा आणि या सगळ्या मंडळाचा मी आभारी आहे। असंच त्यांनी लोकांना सेवा द्यावी ही इच्छा व्यक्त करतो। रामन पुढे, धन्यवाद। राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी।